खरं जे प्राथमिक माहिती येते त्याच्यानुसार कळतं की मल्होत्रा साहेब हे 1990च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत आणि ते बेसिकली IIT कानपूरमधून शिकलेले आहेत, म्हणजे बेसिकली इंजिनियर आहे. तर आत्ताच्या रिसेंट काळामध्ये जे दास आहेत, आत्ताचे गव्हर्नर जे होते दास, हे सुद्धा सेक्रेटरी होते आणि त्यांचं जे एज्युकेशन ते इतिहासामधलं होतं आणि आता इंजिनियर, म्हणजे अर्थशास्त्र च्या व्यतिरिक्त किंवा फायनान्सेसमधला अनुभव असण्याच्या व्यतिरिक्त जे गव्हर्नरची नेमणूक होते ती दुसऱ्यांदा ही गोष्ट घडताना दिसते. आता महत्त्वाचा प्रश्न हा उरतोय की येणाऱ्या गव्हर्नरकडे काय चॅलेंजेस आहेत, त्यांच्यापुढे काय चॅलेंजेस आहेत. सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज जो मला दिसतोय तो असा आहे की महागाई वाढताना दिसते. मागच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये शक्तिकांत दास यांनी म्हटलं होतं की जी काही फूड इन्फ्लेशन आहे, म्हणजे जे काही काय म्हणता येईल त्याला, खाद्यपदार्थांची महागाई आहे, ही खाद्यपदार्थांची महागाई जवळजवळ 11% आहे आणि ती त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कन्सर्न होता, महत्त्वाची गोष्ट त्यांना वाटत होती. ते एक महत्त्वाचं चॅलेंज आहे. दुसरं अजून एक आहे की जो GDPचा ग्रोथ रेट आहे, GDPचा ग्रोथ रेट हा थोडासा कमी झाल्याचा जाणवलं आहे आणि तो वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. जसं की महत्त्वाच्या 2 पॉलिसी असतात, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे बजेटच्या माध्यमातून काही बदल केले जातात हे इकॉनॉमी पुढे घेऊन जाण्यासाठी, आणि काही बदल हे मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच RBIच्या थ्रू ते केले जातात. मग आता जे काय RBIचे पॉलिसी रेट्स आहेत, ह्या पॉलिसी रेट्समध्ये सुद्धा रिव्हिजन करणं हा एक महत्त्वाचा चॅलेंज असणार आहे. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या जे काही सेंट्रल बँक आहे, फेडरल रिझर्व्ह, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनी मागील काही दिवसामध्ये 2 वेळा सलग व्याजदरामध्ये कपात केली आहे आणि जगभर ज्या ज्या केंद्रीय बँका आहेत त्या केंद्रीय बँका त्यांच्यानंतर जर फेडरल रिझर्व्हने काही चेंजेस केले असतील तर त्याला लगेचच त्याला बेसिकली ते अंमलात आणतात. मग आता ती जर आपल्याला अंमलात आणायचं असेल आणि रेट कट करायचा असेल, कारण तसंही आपल्याकडे फूड इन्फ्लेशन जास्त आहे, तर तो सुद्धा एक महत्त्वाचा चॅलेंज असणार आहे, कारण इकॉनॉमी इज स्लोईंग डाऊन. दुसरं असं आहे की रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होणं गरजेचे आहेत. मग रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसीसुद्धा त्या दृष्टीने त्या दिशेने त्यांना चॅनलाइज करायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा चॅलेंज असणार आहे. अजून महत्त्वाचे चॅलेंजेस म्हणजे काही ज्या काही रिफॉर्म्स येऊ घातल्या आहेत त्या रिफॉर्म्स करण्याच्या दृष्टीने आता RBI गव्हर्नर किती तयार आहेत, कारण ते नॉन इकॉनॉमिस्ट आहेत आणि नॉन इकॉनॉमिस्ट व्यक्ती जरी ते सेक्रेटरी असले, फायनान्स सेक्रेटरी त्यांना असून म्हणजे पदाचा त्यांना अनुभव असला तरीसुद्धा बेसिक इकॉनॉमिक्सचं नॉलेज त्यांचं किती आहे आणि ते कशा प्रकारे निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा स्वतःचा रोल प्ले करताय हे सुद्धा एक महत्त्वाचं पाहण्याची गोष्ट असेल. जागतिक जी परिस्थिती आहे, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, अनेक देशांमध्ये महागाई वाढल्याचं पाहायला मिळतं. तर सगळ्या गोष्टींचा मोठा परिणाम आपल्या देशावरती होण्याची शक्यता आहे. GDP घसरलेला आहे. तर आता या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता या सगळ्या व्यापारिक दृष्टिकोनात? नाही, मला वाटतं ओव्हरऑल जागतिक परिस्थिती ही थोडीशी रिसेशनची आहे, म्हणजे त्याला मंदीची म्हणतो आपण. मग हे मंदीचं सावट असताना जसं की आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला आहे. तो काय केला आहे तर तिथे महागाई कमी झाली आहे. बेसिकली महागाई कमी झाल्यामुळे त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट कमी करावा लागला आहे. मग ह्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. म्हणजे फेडरल रिझर्व्हने काही जरी थोडाफार बदल केला तर आपल्या स्टॉक मार्केट्सवर, आपल्या इथल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे आता सगळी अर्थव्यवस्था जी आहे, काय म्हणतो आपण त्याला, ग्लोबल इकॉनॉमीची आहे, ती आता सिंक झालेली आहे. त्यामुळे कुठेही काही चेंजेस झाले की दुसऱ्या इकॉनॉमीवरचा चेंज होतोच आणि त्यामुळे नवीन जे काही RBI गव्हर्नर असणार आहे त्यांच्यासाठी जागतिक पातळीवरच्या घडामोडीसुद्धा फार जास्त पूरक नाही आहेत. त्या दृष्टीने त्यांना निर्णय घेताना चॅलेंजेस फेस करावं लागणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.